लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 12 फेब्रुवारीच्या भागात जेव्हा नंदिनी विचारात पडते तेव्हा पार्थ विचारतो की नंदिनी, आता तुम्ही सौ नंदिनी पार्थ देशमुख होणार आहात याचा विचार करताय का? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नाही. नंदिनीला कळत नसतं की दीपकबद्दल पार्थची बोलावं की नको. तेव्हा नंदिनी म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे पार्थ. तितक्यातच शारदा मानिनी दोघी येतात. मानिनी त्यांना म्हणते की आता बोलायचं वगैरे नंतर. पार्थ चल बरं, तुला गुरुजी बोलावतायत. तेव्हा शारदा ही नंदिनीला म्हणते की चल, तुलाही आता गौरी हार पुजायला बसायचंच आहे. आता त्या दोघांना घेऊन जातात. परंतु इकडे रम्या मात्र चावताळून उठलेली असते. रम्या जेव्हा रडत बाहेर येते तेव्हा नंदिनीच्या पोस्टरवरती जोराचा दगड फेकून ते पोस्टरच फाडते आणि त्या पोस्टरची बोलत म्हणायला लागते की नंदिनी, माझ्या आईने तुला आशीर्वाद दिले असतील, परंतु माझी हाय लागेल तुला, एका प्रियसीचा तळतळाट लागेल तुला, असं ती नंदिनीला श्राप द्यायला लागते. या लग्नापासून कधीच तुला सुख मिळणार नाही नंदिनी. शारदा जेव्हा नंदिनीला गौरी हार पुजण्यासाठी एका खोलीत घेऊन येते तेव्हा तिथे सगळी तयारी झालेली असते. नंदिनीला फक्त आता पूजेला सुरुवातच करायची असते. नंदिनी घाबरते. तेव्हा शारदा काळजीपोटी विचारते की काय झालं बाळा? तर नंदिनी म्हणते की पोटात भीतीचा गोळा आलाय ग. म्हणजे आता गौरी हाराच्या पूजेला बसेनच, परंतु कधी हाक येईल गुरुजींची आणि लग्नाच्या मांडवाच्या दिशेने चालावं लागेल. पुन्हा कधी या प्रवासातून फिरता येणार नाही याची भीती वाटते. आई, मला कळतच नाही आहे की मला नक्की कशाची भीती वाटते, परंतु खरंच भीती वाटायला लागली आहे ग. तर नंदिनीला येणाऱ्या नव्या संकटाची चाहूल लागलेली असते. इकडे चावताळलेली रम्या नंदिनीला श्राप देतच असते. ती म्हणते की लग्नानंतर तू कधीही सुखी राहणार नाहीस नंदिनी, आणि माझ्या पार्थचा सहवास तर तुला कधी लाभणारच नाही. रम्या आता खूपच मोठा मूर्खपणा करायला निघालेली असते आणि तोच मूर्खपणा तिथे वसुहत्याला नडणार असतो. तर चावताळलेली रम्या स्वतःच्या हातातील बांगड्या नथ सगळं कसं फेकून देते आणि तिला आठवतो तो प्रसंग की स्वतः तिच्या आईने नंदिनी पार्थच्या लग्नासाठी आशीर्वाद दिले होते. परंतु या मूर्ख मुलीला कळतच नसतं की तिला त्यांच्यासमोर खोटं नाटक करावं लागलं. उलट स्वतःच्या आईवरती आरोप करत म्हणायला लागते की आई, अगं शेवटी तू सुद्धा देशमुखांसारखीच निघालीस. मला फक्त पार्थ सोबतच्या लग्नाची खोटी आशा दाखवत राहिलीस. शेवटी काय केलंस तू? माझ्या सुखापेक्षा तुझ्या भावाचा आनंद निवडलास तू. आय हेट यू आई, असं म्हणत चावताळलेली रम्या जोरजोराची किंचाळायला लागते. आणि एवढंच नाही तर रम्या तिथे आता एक घाव दोन तुकडे करत म्हणते की आजपासून तू माझ्यासाठी कायमची मेलीस आई. आणि चावताळलेली रम्या आता स्वतःच काहीतरी करावं लागेल असा विचार करून तेथून निघून जाते. इकडे नंदिनीच्या मनाला अगदी हुरहुर लागून राहिलेली असते. नंदिनी तिच्या आईला विचारते की आई, अगं सासरी सगळी माझ्यासाठी अनोळखी माणसं असतील, त्यांचं सगळं करताना सगळं जमेल ना ग मला? तेव्हा शारदा हसते आणि नंदिनीला म्हणते की याला भीती म्हणत नाहीत बाळा, याला म्हणतात ती हुरहुर. आणि गौरी हार पुजताना हुरहुरी हवीच. अगं माझी आजी मला म्हणायची की गौरी हार पूजन म्हणजे फक्त निमित्त मात्र आहे. हा नवरीला स्वतःसाठी मिळणारा शांत वेळ आहे लग्नापूर्वीचा. आणि नंदिनी बाळा, आज तू ज्या वळणावरती उभी आहेस ना, त्या वळणावरती प्रत्येक मुलीला कधी ना कधीतरी उभं राहावंच लागतं ना. नंदिनी, मी सुद्धा या वळणावरती कधी ना कधी उभी होतेच ना. आणि नंदिनी, आज माझ्या आईने मला जे सांगितलं होतं ते मी तुला सांगते. आणि हे फक्त आईने सांगितले म्हणून नाही हा बाळा, तर हे माझ्या अनुभवातून आलं आहे. सासर म्हणजे अगदी दुधासारखं असतं. म्हटलं तर खूप जपावंही लागतं. त्याला वेळीच नाही तापवलं ना तर ते खराब होतं. लिंबू, मीठ, मिरची याचे हात लागले ना तर नासतं. आज कमी लागली ना तर दूध वेळेत तापत नाही, आणि जर आज जास्त लागली तर उतू जातं. सासरचं पण नेमकं तसंच असतं बाळा. जर अति करायला गेलो ना तर गृहीत धरलं जातं, आणि कमी करायला गेलं तर नावं ठेवली जातात. तेव्हा नंदिनी म्हणते की मग आई, यामध्ये आपण करायचं तरी काय? तेव्हा शारदा म्हणते की स्वीकार करायचा, सगळ्यांचा मनापासून स्वीकार करायचा. कधी आपल्या मनासारखं होतं तर कधी आपलंच आपल्याला पारखं होतं. कोणीतरी कधीतरी बोलेल, रागवेल,
कधी कधी मनाला लागेल असंही बोलेल, परंतु हरकत नाही. पोळी कधी ना कधी तरी करपतेच ना. सगळ्यांना तुला सांभाळून घ्यावं लागेल आणि सगळेजण तुलाही तितकंच सांभाळून घेतील. हे बघ, सगळ्यांमध्ये केव्हा मिसळायचं आणि कुठे पाय रोवून घट्ट उभं राहायचं हे आता तुलाच ठरवायचं आहे. तू आता लग्न करून ज्या घरात चालले आहेस ना नंदिनी, तिथे तू कोणाची तरी सून होशील, कोणाची तरी बायको, कोणाची तरी जाऊ, कोणाची तरी वहिनी होणार आहेस. आजपर्यंत तू फक्त आनंद निवासातल्या माणसांना साथ देत राहिलीस, त्यांना जपत राहिलीस, परंतु आज तुला एक अख्खं घर सांभाळायचं आहे. आणि माझा विश्वास आहे बाळा, तू सगळं कसं सांभाळूनच घेशील. आणि बघता बघता तुला वाटणारी हीच अनोळखी माणसं कधी तुझी होऊन जातील, तुलाही कळणार नाही. एखादा माणूस तुझ्यापासून दूर असेल तर तुला सतत आठवण येत राहील. तुम्हाला एकमेकांशिवाय करमायचे सुद्धा नाही. आणि जेव्हा केव्हा तू कधी माहेरी येशील ना नंदिनी, तर कधी एकदा मी माझ्या घरी सासरी जाते असं होईल तुला. असं शारदाने म्हणताच नंदिनीला अश्रू अनावर होतात. नंदिनी तिच्या आईला खट्ट मिठी मारून ढसाढसा रडायला लागते. तेव्हा तिची आई तिचे अश्रू पुसत तिला समजावते, आता काही तासांनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र सुद्धा घातलं जाईल. त्या मंगळसूत्राला ओझं समजू नकोस हा बाळा. उलट तुला तुझी सोबत मिळाली आहे असा विचार कर. ही इतकी मौल्यवान गोष्ट पुरुषांच्या नशिबात नसते नंदिनी, असते ती आपल्या बायकांच्या नशिबात. आता दोघेही आमायले की एकमेकींशी बोलता बोलता रडत असतात. नेमकं तिथे काव्या वसू आत्या येते. तर काव्या म्हणते की अगं आई तुम्ही पण ना. तेव्हा वसू आत्या म्हणते की हे काय नंदिनी, अगं तू अजून गौरीहार पुजायला बसलेलीच नाहीये का. आता वसू आत्याला तर तिचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा असतो ना, त्यासाठीच तिची धडपड चाललेली असते. तेव्हा नंदिनी गौरीहार पूजनासाठी बसतेही. काव्या तिथे विचारते की आई परंतु ही पूजा करतात तरी कशासाठी ग. तेव्हा वसू आत्या म्हणते की काव्या प्रथा असते ती. तर शारदा वसू आत्याला टोकते आणि ती म्हणते की असू देत हो ताई, आमच्या काव्याला एरवी असे प्रश्न पडलेच नसते. तर काव्याला ती प्रेमाने समजावते की ही अन्नपूर्णेची मूर्ती आहे. गौरीहार म्हणजे गौरीचं हरण होणं, म्हणजे गौरीला पळवून नेणारा शंकर. आता आपली ताई काय करेल, या अन्नपूर्णेची पूजा करेल आणि ही अन्नपूर्णा जी आहे ती पात्रावांच्या खिशात ठेवेल. त्याचा अर्थ होईल काय की गौरीला म्हणजेच आपल्या नंदिनी ताईला घेऊन जाणारा कोण, तर पार्थ. मग काय, नंदिनीचं लग्न एकदा पार्थशी झालं तर पार्थच्या खिशातली ही अन्नपूर्णा काढून देवघरात ठेवायची आणि दररोज तिची पूजा करायची. म्हणजे काय, भगवान शंकराच्या घरी पार्वती माता ही सुखाने नांदू लागली. असं शारदाने गौरीहार पूजनाचा अर्थ काव्याला खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलेला असतो. तेव्हा नंदिनी काव्या दोघींनाही तितकंच नवल वाटतं. परंतु वसू आत्याला कधी एकदा या सगळ्यांना बाहेर पाठवते आणि नंदिनीला गायब करते असं झालेलं असतं. तर वसू आत्या मुद्दामच नंदिनी जवळ बसतात आणि नंदिनीला म्हणतात की तुला माहीत नाही आहे नंदिनी, पूर्वीच्या काळी काय व्हायचं माहिती आहे का, की नवी नवरी जेव्हा गौरीहार पूजनासाठी बसायची ना, तेव्हा ती तोंडात तीळ किंवा पाण्याचा घोट घेऊन बसायची. का माहिती आहे, पूर्वीची प्रथा अशी होती की नवरीने कोणाशी कधीच बोलायचं नाही. तिने साधी कोणाला हाकही मारायची नाही आणि तिच्या शेजारी जर पूजा करताना कोणी बसलं असेल तर तिच्याशी बडबड सुद्धा करायची नाही. तेव्हा काव्या शारदाला हे मात्र पटत नसतं की वसू आत्या केव्हाच्या काळीचं केव्हा धरून बसले. तर वसू आत्या आता त्यांचे पडलेले चेहरे पाहताच नंदिनीला म्हणते की बरं जाऊ दे, ते सोडून दे, तू पूजाला सुरुवात कर. तेव्हा नंदिनी खुश होऊन आता शारदा सांगेल अगदी त्याचप्रमाणे पूजेला सुरुवात करते आणि काव्या हे सगळं अगदी कौतुकाने पाहते. वसू आत्या खूपच भडकते आणि म्हणते की किती आगाव आहे ही काव्या, नको तिथे ना हिला नाक खुपसायचं असतं. इथे माझ्यासाठी एक एक सेकंद महत्त्वाचा आहे. कधी एकदा ही काव्या आणि शारदा इथून निघून जातात ना असं झालंय. तर नंदिनीने पूजा पूर्ण केल्यानंतर शारदा तिला म्हणते की आता पाण्याचा एक घोट घे आणि पुढच्या पूजेला सुरुवात कर. तर मुद्दाम वसू आत्या तिथे बहाणा बनवते आणि शारदाला तिथून घालवण्यासाठी म्हणते की शारदा अगं बाहेर कोणाला काय हवं नको ते बघून येतेस का जरा. तेव्हा शारदाही म्हणते की हो हो मी जाऊन आलेच. नंदिनीला सांगते की काव्य आहे तुझ्यासोबत.
वसुआत्याला आता तिचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा असतो. म्हणूनच मुद्दाम चांगुलपणाचं आव्हानात नंदिनीला म्हणते की नंदिनी, सकाळपासून उपाशी असशील ना बाळा, तू काही खाल्लंही नसशील, तू एक काम करतेस का, थोडंसं काहीतरी खाऊन घेतेस का? तेव्हा नंदिनी म्हणते की नाही, आज उपवास असतो ना, काही खाता नाही येणार. तेव्हा मुद्दामच वसुआत्या म्हणते, अगं नंदिनी, ते पूर्वीच्या काळी फक्त लोक धाक दाखवण्यासाठी उपवास वगैरे म्हणायचे ग. आणि तुला माहिती आहे का, मी माझ्या लग्नामध्ये सुद्धा ना थोडंसं खाल्लं होतं बरं का, परंतु उपवासाचं खाल्लं होतं. का माहिती आहे का, उगाचच पुन्हा एकदा का लग्नाच्या विधींना सुरुवात झाली की उगाच चक्कर वगैरे यायला नको ना, म्हणून. आता काव्याचा जीव भांड्यात पडतो. तर काव्या तिथे काळजी करत म्हणायला लागते की ताई, अगं तू खाऊन घ्यायला हवायस. तर नंदिनी म्हणते की नाही आत्या, अहो मी मॅनेज करेल ना, काही तासांचा तर प्रश्न आहे. परंतु वसुआत्या तिचं काही ऐकूनच घेत नाही, कारण तिला काव्याला त्यातून घालवून द्यायचं असतं ना. मुद्दामच म्हणते की नंदिनी, उगाचच रिस्क नको. आणि काव्याला सांगते की तू एक काम कर, ताईसाठी ना काहीतरी खायला घेऊन ये. आता नंदिनी काही खायला नकार देत असते. मुद्दामच वसुआत्या काव्याला म्हणते की बघितलंस का काव्या, तुझी ताई माझं काही ऐकत नाही आहे बरं का. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मी नंदिनीच्या सासरची आहे, तेव्हा माझं तुला तरी ऐकावं तर लागेलच ना. मग जा बरं, ताईसाठी काहीतरी खायला घेऊन ये. तेव्हा काव्या लगेचच वसुआत्याचा शब्द पाळते आणि नंदिनीसाठी काहीतरी खायला घेऊन येण्यासाठी ती निघूनही जाते. आता वसुआत्याला हेच तर हवं असतं. तर नंदिनी तिथे कौतुकानेच म्हणते की आत्या, अहो किती काळजी कराल माझी. तर मुद्दाम वसुआत्या म्हणते की अगं आता मी नाही काळजी करणार तर कोण करणार. आणि नंदिनी, तुला एक सांगू का बाळा, तू या साडीमध्ये ना खरंच खूप गोड दिसतेस, असं ती तिचे गुणगानही गाते. नंदिनीला म्हणते की आता चल बरं, पाण्याचा घोट तोंडात घे आणि मनोभावे पूजा करायला सुरुवात कर. तेव्हा नंदिनीही लगेच पाण्याचा घोट तोंडात घेते आणि वसुआत्याने सांगितल्याप्रमाणे डोळे बंद करून अगदी मनोभावे पूजेला सुरुवात करते. तर वसुआत्या मनोमन म्हणते की आता मिशन नंदिनी सुरू करायला काही हरकत नाहीये. इकडे मांडवात जेव्हा काव्या नंदिनीसाठी उपवासाचं काहीतरी घेऊन चाललेली असते, नेमकं आजी तिथे येते आणि आजीला काव्या विचारते की तू काही खाल्लंयस का आजी, तुझ्यासाठी काही देऊ का. तेव्हा आजी म्हणते की अगं नाही, सकाळी चहा घेतलाय, परंतु नंदिनीचं लग्न आहे ना, त्याच्या काळजीने माझ्या पोटात काही जातच नाही. परंतु तू खाऊन घे हा काव्या, तू तिची करवलीस म्हटल्यानंतर तुला जास्त धावपळ करावी लागणार आहे. तेव्हा काव्या म्हणते की नाही नाही, मी नंतर खाणारच आहे, परंतु मी आत्ता ही प्लेट नंदिनी ताईसाठी घेऊन जाते. तेव्हा आजी तिच्यावरती ओरडते की काव्या, तुमच्या या नवीन पिढीला ना काही रीतभात भान उरतं की नाही. अगं गौरीहार पूजनाच्या आधी उपवास धरायचा असतो, काही खायचं नसतं. तेव्हा काव्या म्हणते की सॉरी आजी, मला माहिती नव्हतं ना. तेव्हा आजी म्हणते की तुम्हा पिढीला काही माहितीच नसतं, त्यापेक्षा तू एक काम कर, तू स्वतःच खाऊन घे हे सगळं. तेव्हा काव्या म्हणते की नाही नको. तर आजी तिला आग्रह धरते. मग ती सांगते की माझं इंटरमिडिएट फास्टिंग आहे. तर आजी म्हणते की आता ते काय असतं. तेव्हा काव्या मुद्दामच म्हणते की आता हे तुला माहीत नाही. इतक्यातच मामी येतात आणि मामी म्हणतात की आता विधींना सुरुवात होणार आहे, गुरुजी बोलावतायत चला. तर काव्या ही आता ती उपवासाची प्लेट खालतीच ठेवून देते. तर तोचपर्यंत वसुआत्या आता तिच्या प्लॅनला सुरुवात करते. नंदिनीला ती सांगते की मी आलेचा आणि ती गुपचूप खोलीच्या बाहेर निघून जाते. तिला दीपकला जे अलर्ट करायचं असतं. तर तोचपर्यंत आता मांडवात पार्थ आलेला असतो. सगळेच जण पार्थच्या अवतीभोवती असतात. आता लग्नाच्या विधींना सुरुवात होणार असते. जेव्हा पार्थ मांडवात येतो, इकडे तिकडे तो जीवाला शोधत असतो. तेव्हा मानिनी डोळ्यांच्या इशाऱ्याने विचारते, तर जीवाबद्दल तो बोलतो. तर मानिनी मामींच्या कानात कुजबुजते की जीवा अजून आलेलाच नाहीये, दौलत मामांना विचारून बघा ना की तो अजून का आला नाहीये. तेव्हा मामीही लगेचच दौलत मामांकडे जातात. तर गुरुजी विक्रम मानिनी या दोघांनाही पूजेला बसवतात आणि ते विचारतात पार्थला की चला आता पूजेला सुरुवात करायची ना. तेव्हा पार्थही अगदी आनंदाने होकार देतो. आता लग्नाच्या विधींना सुरुवात झालेली असते. तर विधींना सुरुवात होतात सर्वच जण हात जोडून आता खूप खुश असतात. इकडे तोचपर्यंत वसुआत्या पुन्हा पुन्हा चेक करते की खरंच नंदिनी मनापासून पूजेला बसली आहे ना.
आणि त्यानंतर पटकन दीपकला फोन करून ती बोलावून घेते. तर तोचपर्यंत इकडे मांडवात विधी चालू असतात, परंतु पार्थचं मन मात्र सतत चलबिचल होतं. त्याला जीवाची ओढ लागलेली असते. तर पार्थ तिथे जीवाशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, परंतु नेमकं जीवाचा फोन काव्याकडे राहिलेला असतो. आता काव्या जेव्हा पाहते की पार्थचा फोन येतोय, तेव्हा काव्या तिथून बाजूला जाते. पार्थ विचार करतो की हा जीवा राहिलाय तरी कुठे. इकडे काव्या ही काळजीत पडते. विचार करते की जीवाचा फोन उगाचच काढून घेतला मी. आता हा कुठे आहे, कसा असेल, अजून का पोचला नाही कळतच नाहीये. असा विचार करत काव्या पाठमोरी उभी असते आणि नेमकं तीच संधी साधून दीपक त्याचा साथीदार सँडीला घेऊन नंदिनीकडे जातो. तर काव्याच्या मनाला आता हुरहुर लागलेली असते की कधी एकदा जीवा येतोय. ती स्वतःच्या मनाशी बोलते की मला या लग्नाच्या सगळ्या रिच्युअल्स ह्या तुझ्यासोबत बघायच्या आहेत जीवा, प्लीज लवकर ये ना. तर दीपक तिकडे नंदिनीकडे गेला असता वसवात त्यांना प्लॅन समजावते की हे कार्पेट घ्या आणि पटकन नंदिनीला गायब करा. तेव्हा दीपक आतमध्ये घुसतो, तर सँडी तोपर्यंत ते कार्पेट हाताळतो. तर दीपक आता नंदिनीच्या तोंडाला क्लोरोफॉर्म लावून तिला बेशुद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. तर नंदिनी त्याची आता झटापट चालू होते. नंदिनी विचारायला लागते की कोण आहात तुम्ही. इतक्यातच जो सावित्रीमाईंनी नंदिनीच्या ती धागा दिलेला असतो, तो धागा निसटतो आणि त्या पूजेपाशीच पडतो. नंदिनी बेशुद्ध होते. तेव्हा पटकन दीपक आता नंदिनीला त्या कार्पेटमध्ये गुंडाळायला चालू करतो. तर इकडे काही विधी पूर्ण झालेले असतात. आता मंगलाष्टकांची वेळ झालेली असते. तेव्हा गुरुजी नवरी मुलीला बोलवायला सांगतात. तर गुरुजी जेव्हा नवरी मुलीला बोलवायला सांगतात, तर आजी तिथे काव्याला म्हणते की चा पटकन नंदिनीला घेऊन ये बरं. तेव्हा काव्या ही नंदिनीला बोलवायला जाते. तर पार्थची नजर मात्र नंदिनीला शोधत असते. मुद्दामच विक्रम आता त्याची मस्करी करत म्हणतो की अरे हो, येणार आहे नंदिनी, किती अधीर झालायस तू. तेव्हा पार्थवरती सगळेच जण हसायला लागतात. तर दीपकने ठरल्या प्लॅननुसार इकडे नंदिनीला कार्पेटमध्ये गुंडाळलेलं असतं. तर वसवात त्याला विचारते की नंदिनीचा मोबाईल कुठे. नंदिनीचा मोबाईल तर इकडे बाजूलाच पडलेला असतो. तर पटकन ती मोबाईल घेते आणि त्या कार्पेटमध्ये खुपसते. दीपक नंदिनीला त्या कार्पेटमध्ये गुंडाळून घेऊन जात असता काव्या नंदिनीला बोलवायला येते. तोचपर्यंत वसवात्या तिची नजर चुकवून तिच्या पाठीमागून त्या रूममधून पसार होते. काव्या रूममध्ये येते, परंतु नंदिनी अचानक गायब झाल्याचं पाहताच काव्याला मोठा धक्काच बसतो. तर आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अजूनही नवरी मुलगी आली नसल्याने गुरुजी म्हणतात की अरे कुठे राहिली नवरी मुलगी, बोलवा ना तिला पटकन. तर आजी तिथे दौलत मामाला सांगतात की काव्य गेले, परंतु तू स्वतः जाऊन बोलावून आण बरं त्यांना. तर दौलत मामा जेव्हा खोलीत जातात तेव्हा ते काव्याला विचारतात की कुठे नंदिनी. तर काव्या म्हणते की माहीत नाही. दौलत मामा तिच्यावरतीच खेकसतात, माहीत नाही म्हणजे. तर दौलत मामा इकडे तिकडे नंदिनीला शोधतात. धनंजय विचारतो की अरे तू बाहेर काय करतोयस, तुला तर नंदिनीला बोलवायला पाठवलं होतं ना. तेव्हा दौलत मामा सगळ्यांसमोर खुलासा करतात की तिलाच तर शोधतोय, अख्खा वाडा शोधून झालाय, नंदिनी कुठेच सापडत नाहीये. आता नंदिनी गायब आहे म्हटल्यानंतर तिथे लग्न मांडवात मोठा गोंधळच निर्माण झालेला असतो. पार्थला तर खूपच